शेती उत्पादनावरील वाढता खर्च, बाजार भावातील चढ उतार यामुळे शेती करणं हे अधिक जोखमीचं झालं आहे आणि या जोखमीच्या बाबीला सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र AI धोरण तयार करण्यात आले आहे आणि असे धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे। राज्य सरकारने 2025 ते 2029 साठी माय ॲग्री AI धोरण आखले आहे। शेती क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह AI, ड्रोन व रोबोटिक्सचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये क्रांतीकडे वाटचाल करण्याची दिशा म्हणून याकडे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सभापती महोदय पाहिलं जाईल। दिवंगत स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी या बाबतीमध्ये आणि मुख्यमंत्री असतील, दोन्ही आताचे उपमुख्यमंत्री, पहिले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी अनेक तज्ञांसमवेत यापूर्वी वेळोवेळी बैठका यावेळी आयोजित केल्या होत्या आणि या विषयावर चर्चा करून राज्याच्या या विकासाचं स्वप्न साकारण्यासाठी या धोरणासाठी स्वतंत्र बजेटमध्ये तरतूद करणार सुद्धा राज्य महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे। याच्या वापरामुळे सभापती महोदय शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज येणार आहे, कीड रोगाचं पूर्व अंदाज, त्याचप्रमाणे पिकाकरिता सिंचन व खत वापराचे व्यवस्थापन करण्यास मदत, तसेच बाजारभावाचा एक अंदाज घेण्यास आपल्याला या AIच्या नवीन याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मदत होणार आहे आणि त्या AIच्या वापरामुळे पीक उत्पादन व शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतकऱ्याचे जीवनमान उंचवण्याच्या निश्चित प्रकारे सभापती महोदय मदत होणार आहे आणि AI वापरण्याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये प्रशिक्षण तर निश्चित प्रकारे दिलं जाईल। याचप्रमाणे आमच्या कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्यांनाही आम्ही भविष्यामध्ये प्रशिक्षण देण्याचा आमच्या कृषी विभागाचा मानस आहे, त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण हे दिलं जाईल।